Hello everyone. So our next chapter is emergence of public relations. Tracing growth of public relations. The scope of public relations work today is clearly nothing like it was in early times. The pattern of its development can be seen in the four orienting traditions like journalistic publicity tradition, campaign tradition, relationship building tradition, two-way communication tradition, etc. First one is a press agentry or publicity. Information moves one way from the organization to its public. Promotions and publicity are included in this criteria. They use propaganda tactics such as use of celebrity names and attention gaining devices such as giveaways, parades, um, grand openings, etc. प्रेस पब्लिसिटी मध्ये एखादी न्यूज फ्लॅश केली जाते किंवा इंटरव्ह्यूइंग मेथड असेल किंवा प्रेस कॉन्फरन्स असेल तर त्या अरेंज केल्या जातात. नेक्स्ट आहे पब्लिक इन्फॉर्मेशन. Public relations developed significantly in the first 4 decades of the 20th century as publicists become a spokesperson for organization. Their intent was to inform rather than to press for promotion and publicity, but the communication was essentially one way. There was fact finding only for the content. आता पब्लिक इन्फॉर्मेशन मध्ये वेगवेगळे न्यूजपेपर आपण कन्सिडर करू शकतो किंवा एखादं मॅगझिन असेल किंवा ऑर्गनायझेशनचं मॅगझिन असेल तर हे पब्लिक इन्फॉर्मेशन मध्ये कन्सिडर केलं जातं. आता दोन्ही मध्ये जर डिफरन्स बघितला की प्रेस पब्लिसिटी आणि पब्लिक इन्फॉर्मेशन मध्ये तर प्रेस पब्लिसिटी जी आहे तर त्याच्यात फक्त जेवढी इन्फॉर्मेशन ऑर्गनायझेशन देईल म्हणजे एखाद्या न्यूज मध्ये सुद्धा किंवा एखाद्या प्रोग्राम मध्ये सुद्धा ऍडव्हर्टाइजमेंट केली जाते. स्पेशली रियालिटी शो जर बघत असाल तर त्याच्यात पण ऍडव्हर्टाइजमेंट केलेली असते. ठीक आहे, तर ती झाली पब्लिसिटी. म्हणजे त्यांचं फक्त ऍडव्हर्टाइजमेंट पुरतं काम असतं. आणि पब्लिक इन्फॉर्मेशन मध्ये ही लोक काय करतात की न्यूजपेपर आहेत किंवा क्रिटिक्स आहेत किंवा मॅगझिन आहेत तर त्याच्यामध्ये फक्त इन्फॉर्मेशन न देता त्याच्या रिगार्डिंग जे ऍक्च्युअल फॅक्ट्स आहेत किंवा रिव्ह्यूज आहेत तर ते डिस्प्ले केले जातात किंवा मेन्शन केले जातात. तर फॉर एक्झाम्पल पब्लिसिटी मध्ये एखाद्या मूवीचं जर एक्झाम्पल घेतलं की एखादी मूवी रिलीज होते म्हणून पब्लिसिटी केली जाते. तर प्रेस पब्लिसिटी मध्ये काय केलं जाईल की फक्त त्या मूवी बद्दल चांगलं सांगितलं जाईल किंवा ते मूवीचे जे कोणी फायनान्सर्स आहेत किंवा जो डिरेक्टर आहे तर त्याच्याकडून जी इन्फॉर्मेशन गॅदर होईल तर ती फक्त सांगितली जाईल. तेच पब्लिक इन्फॉर्मेशन मध्ये काय येईल तर रेटिंग येईल की मूवी मध्ये कुठे कमी आहे किंवा त्याला पॉइंट्स किती दिले जातात. तर ही आहे पब्लिक इन्फॉर्मेशन जी फॅक्ट्स वर डिपेंड करते. नेक्स्ट आहे टू वे असिमेट्रिकल. Companies recognize the winning public confidence require not merely ad hoc attempts to answer criticism, rather a continuous and planned program of positive public relations using institutional advertising. The usual stream of information flowing through press release and other methods were needed, bypassing the conventional print media. The company then directly to the public establish or for instance आता ह्याच्यामध्ये
टू वे असिमेट्रिकल मध्ये ऍडव्हर्टाइजमेंट केली जाते किंवा ह्याच्यामध्ये वन वे कम्युनिकेशन मेथडच आहे ही सुद्धा, पण ट्रॅडिशनल मेथड आहे. आणि जसे इथे मेन्शन केलंय की ॲडहॉक मेथड किंवा प्रेस रिलीज किंवा प्रिंट मीडियाची हेल्प घेतली जाते याच्यामध्ये मॅक्झिमम. नेक्स्ट आहे टू वे सिमेट्रिकल. येस, असिमेट्रिकल मधला एक पॉइंट मिस झाला. फीडबॅक वॉज बिल्ड इन टू द प्रोसेस ऑफ द ऑर्गनायझेशनल वॉज मोर इंटरेस्टेड इन हॅव्हिंग द पब्लिक ऍडजस्ट टू द ऑर्गनायझेशन मोर दॅन रिव्हर्स. टू वे असिमेट्रिक मध्ये फीडबॅक जो आहे तर तो घेतला जातो, म्हणजे तशी प्रोव्हिजन पण केलेली असते. नेक्स्ट आहे टू वे सिमेट्रिकल. rather toward programs was geared not toward persuasion but rather toward mutual understanding, compromise and creating win-win situation for organization and their affected publics and stakeholders. The opening of new markets on the global scale led to a system of global strategic design with local implementation and noticeable heavier emphasis given to intercultural issues of differences in these ways companies could offer themselves and their products in different cultures and religions of the world. आता टू वे सिमेट्रिक मध्ये अकॉर्डिंग टू कल्चर, अकॉर्डिंग टू एरिया जे आहे तर ऍडव्हर्टाइजमेंट आहे तर ती चेंज केली जाते किंवा प्रोडक्टची इन्फॉर्मेशन जी आहे किंवा प्रोडक्ट मध्ये सुद्धा चेंजेस केले जातात. तर त्याच्यामध्ये कन्सिडर करताना आता मी मार्केटिंग मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की एक्झाम्पल देतानाच की गल्फ कंट्रीज मध्ये ब्लॅक कलर हा बॅन आहे ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये सुद्धा किंवा प्रोडक्ट पॅकेजिंग मध्ये सुद्धा. तर त्यांना कुठला कलर अट्रॅक्ट करतो ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये किंवा प्रोडक्ट मध्ये, तर ग्रीन प्रोडक्ट. तर मग पॅकेजिंग आहे किंवा ऍडव्हर्टाइजमेंट आहे तरी तिथे तसे चेंजेस केले जातील. आता हा चार्ट जो आहे तर तो तुम्हाला चारही टाईप जे आपण बघितले तर ते इझी करून देईल. कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत तर पर्पज, प्रेस पब्लिसिटीचा पर्पज आहे फक्त प्रमोशन, पब्लिक इन्फॉर्मेशन, रिपोर्ट करते इन्फॉर्मेशन. टू वे असिमेट्रिकल scientific persuasion. The goal is to get people to do what the organization want. And two-way symmetrical, mutual understanding, two-way influence. Nature of communication मध्ये प्रेस रिलीज, प्रेस पब्लिसिटी जी आहे ती वन वे कम्युनिकेशन आहे. त्यांचा जी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते ती अॅक्युरेट आहे की नाही ह्याच्याशी संबंध नसतो. म्हणजे अगदी न्यूजपेपर ऍड मध्ये सुद्धा जे ऍडव्हर्टाइजमेंटचा कॉलम असतो तिथे कॉर्नरला त्यांनी लिहिलेलं असतं की एडिटर रिस्पॉन्सिबल नाहीये, कुठलीही ऍड त्याच्यात जर फेक असेल किंवा फ्रॉडुलंट असेल तर. पब्लिक इन्फॉर्मेशन मध्ये ते फॅक्ट जे असतात तर ते मेन्शन करतात. वन वे कम्युनिकेशनच आहे. टू वे असिमेट्रिकल आणि टू वे सिमेट्रिकल हे टू वे कम्युनिकेशन मध्ये आहे. टू वे कम्युनिकेशन प्रोसेस आहे. टू वे असिमेट्रिकल जे आहे तर रिसर्च मेथड यूज केली जाते याच्यामध्ये आणि इथे फक्त विन विन सिच्युएशन की कम्फर्ट लेवलचा किंवा नीडचा विचार केला जातो. नेक्स्ट आहे इंटेंट ऑफ कम्युनिकेशन. प्रेस पब्लिसिटी जी आहे ती इन्फ्लुएन्स करते थॉट्स अँड बिहेवियर. आता रुरल सेगमेंट जरी कन्सिडर केला तरी टीव्ही ऍडव्हर्टाइजमेंट बघून ते लोक इन्फ्लुएन्स होतात की ते प्रोडक्ट परचेस करण्यासाठी.
त्याच्यानंतर पब्लिक इन्फॉर्मेशन जे आहे तर ती एज्युकेशन रिलेटेड असते. म्हणजे अगदी एखादं प्रोडक्ट यूज कसं करायचं किंवा त्याचे फायदे काय आहेत किंवा त्याच्यात त्याचे तोटे काय आहेत. वेगवेगळे टाइप्स आहेत त्याच्यात की किती प्रमाणात यूज करायला पाहिजे कुठलंही प्रोडक्ट किंवा काय त्याच्यात कंटेंट काय आहेत. नेक्स्ट आहे टू वे असिमेट्रिकल दॅट इन्फ्लुएन्स थॉट्स अँड बिहेवियर. कारण तो सायंटिफिक मॅनर मध्ये केलेला असतो आणि रिसर्च वर डिपेंड असतो. आणि टू वे सिमेट्रिकल मध्ये म्युच्युअल बेनिफिट असतं. नेचर ऑफ रिसर्च जर कन्सिडर केला तर प्रेस पब्लिसिटी मध्ये रिसर्च यूज केल्या जात नाही, फक्त इन्फॉर्मेशन जशी मिळते तशी पब्लिश केली जाते. पब्लिक इन्फॉर्मेशन मध्ये थोडाफार रिसर्च यूज केला, म्हणजे रिसर्च मेथड यूज केली जाते. आणि टू वे असिमेट्रिकल मध्ये फॉर्मेटिव्ह रिसर्च मेथड यूज केली जाते. इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते कारण हा पूर्ण डेटा जो आहे तर तो सायंटिफिक रिसर्च वरच डिपेंड आहे. त्याच्यानंतर म्युच्युअल बेनिफिट टू वे सिमेट्रिकल मध्ये त्याच्यामध्ये रिसर्च ऑनगोईंग प्रोसेस आहे की ऍज पर डिमांड, ऍज पर नीड चेंजेस केले जातात. नेक्स्ट आहे पब्लिक रिलेशन्स इन इंडिया. आता त्याच्यामध्ये त्यांनी 3 टाईप केलेत की प्री इंडिपेंडन्स, पोस्ट इंडिपेंडन्स अँड करंट स्टेट. तर प्री इंडिपेंडन्स एरा मध्ये in the initial stage, PR is management's voice emerged more as a tool of liberal philanthropy by pioneering industrialized like Tata Iron and Steel Company, that is TISCO, which went into production in 1912. Tatas have been the forerunners in introducing employee welfare schemes. It was during the period that Tata opened their public relation department at their head office in Bombay in 1943. It also started a monthly publication next year for employee communication, a systematic and organizing practice of public relations in India. Some believe began with the Indian Railways. आता प्री इंडिपेंडन्स एरा मध्ये जर बघितलं, इवन लॉ मध्ये पण तुम्ही शिकला असाल, त्याच्यात पण मी एक्झाम्पल मध्ये सांगितलं होतं की पब्लिक रिलेशन किंवा लेबर वेलफेअर साठी सुरुवात भारतामध्ये कोणी केली तर टाटांनी. ठीक आहे की त्यांचे जे काही त्यांना पण फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या गेल्या पाहिजेत. ते आपले इंटरनल कस्टमर असतात तरी त्यांना तसं ट्रीट केलं गेलं पाहिजे. तर बाकी कुठल्याही ऑर्गनायझेशन मध्ये ही कन्सेप्ट नसताना टाटांनी ही कन्सेप्ट इम्प्लिमेंट केली. नेक्स्ट आहे ग्रोथ ऑफ PR in post independent India. India opened for a mixed economy model after independence. Public sector, however, was conceived as a pro-choice for the government. This guiding factor led to the passage of Industrial Policy Resolution for 1948 and followed by Industrial Policy Resolution of 1956. In 70s saw the establishment of Public Relations Society of India, which gave huge impetus of public relations industry still at nascent stage. It will not be a exaggeration to say the globalization of the Indian economy in the 1990s gave its rightful place to PR in India. The emergence of public multinational corporations on the scene
In the early 1990s, the opportunities of foreign direct investment increased, especially with deregulations of industries. So, PR increasingly was also seen as a launch pad for brand building and crisis communication. The PR consultancies were engaged by global corporate organizations for giving them a hang of the situation, strategies of selling through difficult times, and using advocacy for influencing legislation and responding to the criticism for adversary group who were against globalization of India, a term often used by the Swadeshi lobbies. आता आफ्टर इंडिपेंडन्स जर कन्सिडर करायला गेलं तर ओपन इकॉनॉमी झाली होती इंडियाची, मिक्स इकॉनॉमी होती आणि मल्टीनॅशनल कंपनीज ज्या होत्या तर त्या 1990s मध्ये इंडियामध्ये त्यांचा बिझनेस इस्टॅब्लिश करायला, इन्व्हेस्ट करायला सुरुवात केलेल्या. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट साठी आपण इन शॉर्ट आपण ग्लोबल मार्केटमध्ये एंटर केलं होतं. आणि बाहेरचे जे इन्व्हेस्टर्स आहेत किंवा बिझनेस आहेत तर त्यांना इंडियन मार्केट जे आहे तर ते ओपन करून दिलेलं. पण तेव्हा जे इंडिपेंडन्स मधली स्वदेशी मुवमेंट जी होती तर त्याच्यामुळे त्या लोकांना प्रॉब्लेम फेस करावे लागले, कारण पब्लिक रिलेशन डिपार्टमेंटचा इथे बऱ्यापैकी इम्पॉर्टंट रोल होता मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन्स मध्ये, की फक्त जॉब म्हणजे प्लेसमेंट साठी किंवा कन्सल्टन्सीसाठी किंवा कस्टमरशी डील करण्यापुरते नव्हे तर लोकांची मेंटॅलिटी चेंज करण्यामध्ये पण त्यांनी इम्पॉर्टंट रोल प्ले केला होता. नेक्स्ट आहे current state of public relation in India. Public relation is a thriving profession in India. There are hundreds of large and small PR consultancies in the country, employing thousands of practitioners. Now PR not just encompasses media relations and employee communication, but is used increasingly for strategic communication, brand building, customer relation and crisis management. Yes, PR चा रोल आता फक्त पब्लिसिटी किंवा स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन मीडिया रिलेशन मध्ये नव्हता राहिला, तर आता स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन आहे, ब्रँड बिल्डिंग आहे, कस्टमर रिलेशनशिप बिल्डिंग आहे किंवा मॅनेजमेंट आहे. त्याच्यानंतर क्रायसिस मॅनेजमेंट मध्ये पण इम्पॉर्टंट रोल प्ले केला जातो करंट सिच्युएशनला. आणि खूप ग्रोथ आहे ह्या सेक्टर मध्ये, पब्लिक रिलेशन मध्ये, कारण खूप साऱ्या लार्ज किंवा स्मॉल PR कन्सल्टन्सी सुद्धा अवेलेबल आहेत. इवन प्लेसमेंट साठी असतील किंवा ऍडव्हर्टाइजमेंट साठी सुद्धा आहेत. नेक्स्ट आहे reasons for emerging international public relation. First one is integrated and independent economy. It is widely accepted among economists that since World War II, the world economy has been integrated into a single market by lowering trade and investment barriers. Under this integrated and independent world economy, often called global economy, individual nations' economic gains are much greater than the losses through free flow of goods, services, and capital among nations. The multilateral negotiations among nations, GATT, the International Organization to Monitor and Develop International Trade and a Monetary System, WTO, IMF,
and World Bank are good example to represent this trend of world economy. Through the idea of one single world is becoming more and more realistic. Its impact on our life um, is not always promising, but uh, problematic as well. There are complicated interactions between foreign environment and domestic entities. So firms doing business across national boundaries and in different cultures find public relation more imperative than at home. The globalization of public relation has been accompanied by the merger of advertising and public relation agencies on global level. आता इंटिग्रेटेड अँड इंडिपेंडेंट इकॉनॉमीचा विचार केला तर सेकंड वर्ल्ड वॉर नंतर आर्थिक मंदी आलेली. त्याच्यामुळे सगळ्या जगाने एकत्र येऊन एकच मार्केट आणि त्यांच्यामध्ये गिव्ह अँड टेक रिलेशन जास्त होत होतं. त्याच्यामुळे गॅट असेल, त्याच्यानंतर त्याच्यावर मॉनिटरिंग करण्यासाठी WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आहे. तर अशा ऑर्गनायझेशन ज्या आहेत तर त्या इस्टॅब्लिश झाल्या. आपण क्रॉस बाउंड्री सुद्धा आपले प्रोडक्ट सेल आउट करू शकतो किंवा परचेस करू शकतो. तर ते याच्यामध्ये मेन्शन केलंय. आणि दुसरी गोष्ट आहे की समजा आपला जो डोमेस्टिक प्रोडक्ट आहे तर त्याचं जे रिलेशन आहे इथल्या कस्टमरशी किंवा ज्या पद्धतीने इथे पब्लिक रिलेशन मेंटेन केलं जातंय तर क्रॉस बाउंड्री जर विचार केला तर ते चेंज होणार आहे अकॉर्डिंग टू देअर कल्चरल बिलीफ, व्हॅल्यूज, देअर attitude, etc. Next आहे new communication technologies. Computer technology is to this age what the assembly line production was to the industrial age at the dawn of the century. Advances in computer technology are moving at almost an exponential rate. This time of information highway, internet, satellite, faxes, supersonic jet travel is the information age. The most immediate benefits of the public relation professional can uh, get from computer and telecommunication mediates technologies are examining four broad areas: work, content, organizational culture and public. आता ह्या पॉइंट मध्ये न्यू कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी मध्ये की कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी जशी अपग्रेड होतीये तस तसं ती बिझनेस मध्ये किंवा पब्लिक रिलेशनला पण अडॉप्ट करावी लागते. म्हणजे आधीच जर पब्लिक रिलेशन जर कन्सिडर करायला गेलात तर त्याच्यामध्ये मार्केटमध्ये जाऊन पर्सन शॉपिंग करायचा आणि ते करताना म्हणजे दुकानं ठरलेली असायची. मग अगदी ग्रोसरीचं असेल, क्लोथचं असेल तर त्याच्यामुळे ते रिलेशन बिल्ड झालं होतं. मग त्याच्यामुळे ते डिस्काउंट देणं किंवा अशा गोष्टी होत होत्या. आता आपण ऑनलाईन परचेसिंग करतो किंवा ऑनलाईन बाईंग करतो. तर ह्यामध्ये बायर्स किंवा सेलर्स अवेलेबल आहेत, असायला हवेत त्या ऑनलाईन मार्केटमध्ये. आणि ते रिलेशन मेंटेन करण्यासाठी काय करतात, ज्या ऑनलाईन साईट आपण यूज करतो की आपण आपले जे प्रेफरन्स आहेत किंवा आपण जे सर्च केलेत अकॉर्डिंगली आपल्याला सजेशन्स येतात. ठीक आहे. ते किंवा जर प्रॉब्लेम असेल, एखादं प्रोडक्ट तुम्ही जे रिसीव्ह केलंय तर ते फॉल्टी असेल किंवा त्या प्रोडक्टची साईज प्रॉपर नसेल किंवा कलर मॅच होत नसेल, त्या प्रोडक्टचा काही प्रॉब्लेम असेल तर आपण काय करतो, प्रोडक्ट रिटर्न करतो. तर हे सुद्धा पब्लिक रिलेशन मध्ये येतं की तिथे रिटर्नच्या ऑप्शन मध्ये तुम्हाला जे रिझन द्यावं लागतं किंवा तुमचे रिफंड जर झाला नसेल तर तुम्ही कॉल करू शकता.
आणि ते अवेलेबल असतात तुमच्यासाठी 24/7. आता हे 4 पॉइंट जे आहेत तर त्याच्यामध्ये work, the technology has impact on how public relation practitioners do their work. Once type on paper and send via mail or fax. Press releases are now produced on a computer and delivered via mails. A wide range of online media service ranging from an really simply syndication feed to Profnet expert source services to free media monitoring. Video news release are delivered digitally via satellite or the internet. आता वर्क जे आहे तर आता पब्लिक रिलेशन प्रॅक्टिशनर्सचं वर्क सुद्धा ऑनलाईन होतं. तर तुम्हाला काय लेटर्स आपल्याला जास्त रिसीव्ह होत नाहीत आता. डायरेक्ट मेल येतात. जे काही असेल ते डिरेक्टली मेलवर किंवा मेसेजवर येतं. ठीक आहे, म्हणजे हा पण टेक्नॉलॉजिकल यूज आहे. त्याच्यानंतर व्हिडिओ किंवा ब्लॉगिंग जरी कन्सिडर केलं तरी ते कंटेंट सुद्धा आपल्याला त्या साइट्सवर किंवा युट्यूबचे चॅनल्स पण आहेत तर ते पण वर्क म्हणून कन्सिडर केलं जाऊ शकतं की जे प्रोफेशनल युट्यूबर्स आहेत की जे फक्त तेच काम प्रॉपरली करतात. म्हणजे काही ट्रॅव्हलर्स आहेत, काही फूड ब्लॉगर्स आहेत. नेक्स्ट आहे कंटेंट. The technology has implication on the content or messages developed and delivered in public relations. Blogs, podcasts, and websites in general all present vehicles for distributing messages to a variety of publics. Expanded use of audio and video files. Podcast, vodcast is a major trend. Text messaging via cell phone has emerged as a viable mean to reach mobile publics, especially youthful target. Embedding links within the content is also important, enabling consumers to immediately act on content or messages of interest. याच्यामध्ये आता मगाशी आपण वर्क बघितलं तर वर्क मध्ये वेगवेगळे टाइप्स आहेत. आता कंटेंट वाईज जर बघितलं तर त्याच्यामध्ये ब्लॉग जे आहेत तर किंवा लिंक्स ज्या शेअर केल्या जातात. आता ब्लॉगिंग किंवा व्लॉग्स जे आहेत तर ते रीड किंवा बघितले कोणाकडून जातात जास्तीत जास्त तर युथ कडून. तर त्यांना टार्गेट केलेलं असतं की कुठलंही प्रोडक्ट जे आहे तर त्याची लिंक किंवा त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला लिंक किंवा एखाद्या व्हिडिओ मधून मिळते. ठीक आहे, आपण न्यूजपेपर जरी कन्सिडर करायचं झाला किंवा एखादी इन्फॉर्मेशन जरी बघायची झाली तरी आता आपण बुक बघत नाही. आता आपण काय करतो, नेटवर सर्च करतो. थर्ड आहे ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर. The technology has implication on organizational structure, culture and management. Among the most significant is the opportunity to flatten the hierarchical nature of many organizations. It is also possible to better transcend time and distance constraints via digital communications. Organizational openness and transparency are increasing as online technologies have become ambiguous and um, powerful. ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चरचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये पण खूप जास्त इम्पॅक्ट पडला टेक्नॉलॉजीचा की जे ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर आहे की आपण आता कम्प्युटरवर वर्क करतो. ठीक आहे, आता टाईपरायटर किंवा प्रिंट ह्या गोष्टी गेल्यात. आता मेलिंग वर वर्क होतं. आता ऑर्गनायझेशनचा जो काही डेटा असेल तर त्या म्हणजे
ऑर्गनायझेशनच्या सर्व्हरला कनेक्ट असलेल्या कम्प्युटर मधून कोणी लॉग इन करून तो डेटा ऑपरेट करू शकतो विथ ऍक्सेस. ठीक आहे. म्हणजे ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर जे आहे किंवा त्यांचं ओपननेस अँड ट्रान्सपरन्सी आहे, इन्फॉर्मेशन गिव्ह अँड टेक आहे, तर ते खूप स्मूथली फंक्शन होत आहे. नेक्स्ट आहे पब्लिक्स. The technology has impact on the relationship between the technology has impact on the relationships between or among organizations and their publics, as audiences have increased their use of internet and have grown more savvy with digital media of all types. Public relations has evolved with them. These citizen produced online media can be influential and widely seen, and accounting for them may be essential to a public relations campaign. Conducting public opinions survey online is now a common practice in public relations. आता पब्लिकशी कॉन्टॅक्ट ठेवणं पण म्हणजे आता पब्लिक किंवा ऑडियन्स जो आहे तर तो सुद्धा ऑनलाईन किंवा टेक्नॉलॉजी थ्रू तुमच्याशी कनेक्टेड राहतो किंवा कॉन्टॅक्ट करतो. तर त्याच्यामध्ये आपण ऑनलाईन प्रोडक्ट जे बाय करतो तर त्याच्यात आपल्याला फीडबॅक येतो. मग त्याच्यामध्ये पण क्रायटेरिया असतात. ठीक आहे. तर हे पण पब्लिक रिलेशनच आहे की आपण फीडबॅक देतो. तो बाकीच्यांना पण युजफुल असतो की एखादं प्रोडक्ट परचेस करताना त्याच्या खालचे आपण फीडबॅक आणि रिव्ह्यूज बघतो. ठीक आहे. फॅसिलिटेटिंग टू वे और इंटरॅक्टिव्ह डायलॉग विथ व्हेरियस पब्लिक can depend upon the use of email, discussion board or other online media. ठीक आहे. म्हणजे डाऊट्स किंवा क्वेरीज असतील तर त्या सुद्धा तिथे कन्सिडर केलेले असतात. तर हे झालं आपलं पब्लिक रिलेशन इमर्जन्स. ह्याच्यामध्ये आता ह्यातले असाइनमेंटला आता आपण बघूया यातले काही क्वेश्चन्स. आपले अजून 2 टॉपिक राहिलेत ह्या युनिट मधले. ठीक आहे. थँक्यू.